नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं आदिती किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मी तुमच्यासाठी डोसे आणि दोन प्रकारच्या चटण्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. टोमॅटो चटणी आणि नारळ चटणी. तर चला तर मग आपण रेसिपी पाहूया कशी बनवायची. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. चला तर मग रेसिपी सांगते कशी बनवायची. तर मी इथं उडदाची डाळ आणि रात्रभर आपल्याला भिजू घालून ठेवायची आहे. उडदाची आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे मी. मस्त आपले तांदूळ आणि उडदाची डाळ भिजून झालेली आहे. आता आपण तांदळातलं पाणी काढून घेऊया. डाळीतलं पण मी पाणी काढून घेतलेलं आहे. मस्त आपल्याला 1-2 तास छान प्रकारे भिजू द्यायचे तर डाळ तांदूळ. आता मी मिक्सरमधून काढून घेते तांदूळ आणि डाळ. तर सर्व इथं काढून झालेलं आहे बॅटर मैत्रिणींनो. इथं सर्व मीठ आणि खायचा सोडा टाकून रात्रभर आपल्याला भिजू द्यायचे तांदूळ आणि डाळ. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता उडदाची डाळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ पण टाकलं आहे त्याच्यामध्ये. सर्व बॅटर आता आपल्याला हातानं काढून घ्यायचं आहे. डाळ टाकून घेतली मी ह्याच्यामध्ये. आता आपण हाताने काढून घेऊया सर्व बॅटर. गाठी वगैरे राहणार नाही त्याच्यामुळे. डाळ घट्ट असते ना मैत्रिणींनो. मी जशा प्रकारे कालवते अगदी तशा प्रकारेच तुम्हाला पण बनवून घ्यायचं आहे. सर्व गठुळे आपल्या फुटल्या आहेत. आता सर्व रात्रभर भिजू द्यायचं आहे. सकाळी उठून बघायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, किती मस्त आपलं डोश्याचं पीठ फुगलेलं आहे. डोश्याचं पीठ फुगले तोपर्यंत आपण चटणी बघूया. सुक्या नारळाची. इथं तुम्ही ओलं नारळ असलं तर ओलं नारळ पण घेऊ शकता. माझ्याकडं नव्हतं म्हणून मी सुकं नारळ घेतले. सर्व साहित्य इथले हिरव्या मिरच्या, सुकं नारळ, डाळ व आता आपण ह्याला मिक्सरमध्ये काढून घेऊया. सर्व टाकून घेतलं. इथं मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे. तर आता आपण डाळीला तडका देऊया ह्या चटणीला खोबऱ्याच्या. मी इथं तडका पॅन ठेवला. तडका पॅनमध्ये आपण गरम झाला. आता ते 1 पळी तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये. तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. मी इथं मोहरी आणि जिरे टाकून घेतले. छान तडतडले की चवीसाठी मी इथं थोडी उडदाची डाळ आणि कढीपत्ता टाकून घेते. मस्त आपला तडका तळलेला आहे मैत्रिणींनो. आता आपण त्यात नारळाच्या चटणीमध्ये ते तडका टाकून घेऊया. तर मी तर नारळाच्या चटणीमध्ये ते तडका टाकून घेतला आहे. खायला अप्रतिम लागते अशी नारळाची चटणी डोश्यासोबत, इडलीसोबत. सर्व मिक्स करून घेऊया आता आपण. तर आपली नारळाची चटणी बनवून आहे मैत्रिणींनो. आता आपण डोसे करायला घेऊया. तर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, तवा डोश्याचा. आता आपण डोश्याचं पीठ टाकून घेऊया. बघा किती मस्त आपला डोसा बनलेला आहे. तेल लावून आता आपण डोश्याला परतून घेऊया. एका साईडने भाजलं, दुसऱ्या साईडने पण डोश्याला भाजून घेऊया. मस्त भाजू द्यायचा आहे. हे डोसा आपला मस्त असा भाजलेला आहे मैत्रिणींनो. आता आपण डोश्याला काढून घेऊया.
मी जसं दाखवते तशा प्रकारेच तुम्ही पण करा. प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे. आता दुसरा पण डोसा आपल्याला तसंच बनवून घ्यायचे सगळे डोसे. हे पण डोसा भाजलेला आहे खालून. आता आपण ह्याला पण दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया. तर आपले इथं सर्व डोसे बनून आहेत मैत्रिणींनो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.